हॅलो, नमस्कार. मी अपर्णा. कसे आहात फ्रेंड्स? स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा, प्रामाणिक रहा, स्वतःसोबत प्रामाणिक रहा. आनंदी राहायचं आहे आपल्याला, आनंदी आयुष्य घालायचं आहे आपल्याला. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फ्रेंड्स. नवीन वर्ष कसं घालवायचं आहे आपल्याला? आनंदी घालवायचं आहे, छान घालवायचं आहे. कोणत्याही गोष्टीचा जास्ती विचार करायचा नाही आहे. कोणत्याच गोष्टीचा आपल्याला विचार करत बसायचं नाही आहे फ्रेंड्स. कसं आहे ना फ्रेंड्स, आपल्या जे नशिबात आहे ना ते आपल्याला मिळणारच आहे. कुठेही जाणार नाही. आपल्या नशिबातलं कुठेही जात नाही. आपल्या नशिबातलं आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे मग विचार का करायचा फ्रेंड्स? नाही करायचा विचार. जे मिळेल ते आपलं, जे नाही मिळेल ते आपल्या नशिबाचं नसतं असं समजून जायचं आहे फ्रेंड्स. तो देव बसला आहे आपल्याला द्यायला, तो ब्रह्मांड बसला आहे आणि त्याला आपलं चांगलं माहिती आहे फ्रेंड्स. आपल्याला जेवढं आपलं चांगलं माहीत नाही ना तेवढं जास्त त्याला जास्ती चांगलं माहिती आहे. आपल्या मनामध्ये ना फ्रेंड्स एक लहान मूल लपलेलं असतं. प्रत्येकाच्या मनामध्ये एक लहान मूल लपलेलं असतं. त्याला हिलिंग करायचं आहे. त्या लहान मुलांचं कसं असतं फ्रेंड, लहान बाळांना आपण बघतो. लहान बाळांना काही कळतं का फ्रेंड्स? नाही कळत, म्हणजे नाही कळत त्यांना काही. ते कसंही वागतात, कसाही विचार करतात. लहान मुलं असतात ते. त्यामुळे आपण पण त्यांना समजून घेतो की ठीक आहे, लहान आहे. जेव्हा आपले चुकीचे निर्णय आपण घेत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये पण एक लहान मूल लपलेलं असतं. त्या लहान मुलाला आपल्याला हिलिंग करायचं आहे. लहान मुलाला कसं मॅच्युअर करायचं आहे फ्रेंड्स? लहान मुलाला आपल्या मनातल्या लहान बाळाला मॅच्युअर करायचं आहे. बालपण, आपल्या जुन्या गोष्टी हील करायच्या फ्रेंड्स. कशा कराल? चांगले विचार करून आपल्याला करायचे आहेत. चांगले विचार करून आपल्याला हील करायचं आहे. लहान मुलाला आपल्याला मॅच्युअर बनवायचं आहे. मनातलं मोठं बनवायचं आहे आपल्याला. त्यासाठी काय कराल? ऑफकोर्स मेडिटेशन. तुम्हाला मेडिटेशनपेक्षा जास्ती महत्त्वाचं काय फ्रेंड्स? तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतील, तुम्हाला ज्या गोष्टीमुळे तुमच्या मनाला आनंद मिळत असेल ना फ्रेंड्स, त्या गोष्टी तुम्ही करा. ज्या गोष्टी करून तुम्हाला समाधान मिळत असेल ना त्या गोष्टी तुम्ही करा फ्रेंड्स. तुमचं मन स्वस्थ राहणार आहे आणि आपल्या मनातलं जे मूल आहे, जे लहान बाळ आहे, तो आनंदी राहणार आहे. तो मोठा होणार आहे हळूहळू. आपण जो विचार करणार ना फ्रेंड्स, तो आपल्या मनावरती, आपल्या आत असलेल्या लहान बाळावरती सुद्धा परिणाम होणार आहे. आपल्या आतील लहान मन, छोटं मन, त्याच्यावरती आपल्याला चांगले परिणाम करायचे आहेत. चांगले संस्कार करायचे आहेत. आपण आपल्या मुलांवर, आपल्या बाळांवरती कसे चांगले संस्कार करतो? लहान असतात ते म्हणून आपण त्यांच्यावरती संस्कार करतो, त्यांना समजावतो. तसंच आपल्याला लहान मनावरती आपल्याला संस्कार करायचे, हिलिंग करायचं आहे फ्रेंड्स. लक्षात घ्यायचं आहे. काय मला बोलायचं आहे तुमच्या लक्षात येतं आहे फ्रेंड्स? आय होप. आपण पण कधी लहान मुलासारखे वागत असतो फ्रेंड्स, कळत नसल्यासारखं. प्रत्येकाचं असतं फ्रेंड्स. सगळ्यांमध्ये लहान मूल लपलेलं असतं. ते विचार करायचे आहे आपल्याला. चांगले विचार करून त्याला मॅच्युअर करायचं आहे. चांगले विचार करायचे आपल्याला. वाईट विचार नाही करायचे. आपण लहान मुलांसमोर वाईट वगैरे बोलतो का फ्रेंड्स? नाही बोलत. त्याचा परिणाम त्यांच्यावर होत असतो, कारण की त्यांच्यावर परिणाम होत असतो म्हणून आपण त्यांच्यासमोर कोणतीही वाईट गोष्ट बोलत नाही. मग आपलं मनाचं सुद्धा तसंच आहे. कोणत्याच गोष्टींचा वाईट विचार करायचा नाही आहे, चांगलाच विचार करायचा आहे. आय होप तुम्हाला समजत असेल मी जे बोलते आहे ते. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. समजून घ्या फ्रेंड्स. मी जे बोलते ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.